तर या रिसॉर्टचा सफर कसं असणार आहे ही थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. चिकन आहे की मटन आहे? मटन 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 व्हेज. ओहो जिलेबी नाश्ता करायला. ऑर्गनायझर जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत एका नवीन रिसॉर्टला भेट देण्यासाठी आणि त्यासाठी आपण आलेलो आहोत मीरा रोडला. आणि मीरा रोडवरून आपण जाणार आहोत कार राईडचा प्रवास मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. आणि इकडे आपल्याला जॉईन झालेले आहेत मिस्टर आशू, ते पण आपल्याबरोबर असणार आहेत पुढे. चला, आता आमचा स्टॉप आलेला आहे कर्जतला. आम्ही कर्जतला इकडे स्टॉप घेतलेला आहे ब्रेकफास्टसाठी. आता आम्ही इकडे मिसळ ट्राय करणार आहोत. मिसळ ट्राय करून सांगतो तुम्हाला कशी झाली. चला, आता आपण डायरेक्ट भेटू रिसॉर्टला. ओके डाडा, बाय. फ्लेवर आहे बाहेर ब्रेक यम्मी रस्सा शिंदे मिसळ. भाई लोग, कैसा था टेस्ट? हेच आहे शिंदेच कॉर्नर. इकडे आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही आमची गाडी कर्जत स्टेशन. आणि इकडनं कॉर्नरला आल्यावर तुम्हाला लागेल हॉटेल शिंदेच कॉर्नर. इकडनं आला हा सरळ रोड गेला इकडे. प्रशांत और पीछे है अफाक. 4 जन है. हाँ सिद्धेश, हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे एका नवीन रिसॉर्टला भेट देण्यासाठी. तर या रिसॉर्टचं सफर कसं असणार आहे ही थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. सेट लोग सोए बेडरूम बोला आपने को क्या बोला दोनों है स्विमिंग पूल. इकडे समोर रूम्स आहेत आणि रूम्सच्या समोर असणारा स्विमिंग पूल तुम्ही बघू शकता. खूप चांगलं स्पेस आहे इकडे. तुम्ही गाडी पार्किंग करू शकता. इकडे जनावरं बांधलेली आहेत पुढे आणि इकडे पुढे स्पेस आहे क्रिकेटसाठी. इकडनं तुम्ही बघू शकता हा डायनिंग एरिया आहे. डायनिंग एरियाच्या समोर स्विमिंग पूल. आजूबाजूला आंब्याची भरपूर झाडं आहेत आणि समोर प्लेग्राऊंड.
नंतर आपण क्रिकेट खेळायला जाणार आहोत तेव्हा दाखवेन. इकडे समोर पण डॉमेट्री आहे ग्रुपसाठी. भरपूर झाडं लावलेली आहेत तुम्ही बघू शकता 24 अँगल व्ह्यूमध्ये. आणि इकडे पण समोर डॉमेट्री आहे, खूप चांगलं आहे. राईस चिकन आहे की मटन आहे? मटन 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 मटन. एक मला दाखव भाई. आणि आमचे फायनान्सर नॉट फायनान्सर, ऑर्गनायझर. ऑर्गनायझर. ओनली ऑर्गनायझर. राईस नाही घेते. आणि आमचे व्हेज ओ हो जिलेबी. आणि आमचे व्हेज मध्ये डाळ फॉर अ व्हेज हे काय जिंदगी बिता दो पल जो ये जाने वाला तंदुरीसाठी सोय संध्याकाळची. सूर्यप्रकाश बघा, खूप छान रेस्टॉरंट आहे इकडे. तुम्हाला मी छोटीशी झलक दाखवतो. आम्ही सकाळी इकडे चेकिंग केलं, सकाळी थोडंसं क्रिकेट खेळलो, त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये थोडंसं एन्जॉय केलं, दुपारचं जेवण झालं, आता थोडंसं रेस्ट करून इकडे स्विमिंग पूल असा, इकडे डायनिंग एरिया आणि इकडे लहान मुलांसाठी गार्डन पण आहे बघा इकडे. आणि पुढे सगळे क्रिकेट खेळतात. जर तुमच्यावर लहान मुलं असतील तर इकडे गार्डन एरिया पण आहे. आणि स्विमिंग पूलच्या बाजूलाच हा डायनिंग एरिया आहे. जे स्विमिंग पूलमधून बाहेर आलात तर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही डायरेक्ट जेवण करू शकता. आणि खूप सारी आंब्याची झाडं तिकडे, पुढे गाई पण बांधल्यात तुम्हाला दाखवतो. इकडे रेनडान्स सध्या बंद आहे, रेनडान्स पण होता. इकडे पण आमचे सोम्स आहेत 2. ओपन स्पेस बघा किती आहे, खूप मोठा ओपन स्पेस आहे. मस्तपैकी डोंगर दिसतोय. फॅमिलीसाठी फ्रेंडसाठी खूप चांगलं ठिकाण आहे मित्रांनो. कर्जत स्टेशन पासून 7 ते 8 किलोमीटरवर आहे. तुम्ही पाहू शकता इकडे. इकडे लाल माती, इकडे बघा गाई वगैरे, सेम गावच्या सारखं फील. बरीच जनावर आहेत तरी पण. इकडे कुत्रा, खूप छान. एंट्री पॉइंट आहे असं गुरांसाठी चारा. इकडे पण डॉमेट्री आहे. आम्ही सकाळी इकडे होतो पण आम्ही एकदम चेंज करून घेतला. इकडे क्रिकेट चालू आहेत, क्रिकेटचा आनंद घेत आहेत. बघू शकता तुम्ही इकडे. इकडे तुम्ही कॅरमचा पण असं घेऊ शकता, कॅरम ठेवलेला आहे. मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत जलसा रिसॉर्ट कर्जतला. आणि इकडची थोडीशी झलक मी तुम्हाला दाखवणार आहे. होप तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय कराल. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. सो स्टे ट्यून. सकाळची चहा आणि नाश्त्यामध्ये आहेत गरमागरम भजी. आज आपण सगळ्यात पहिले येऊन भजीचा आस्वाद घेऊया. आणि सोबत दिले आहेत त्यांनी केचप. वा, चहा आणि हा गरमागरम चहा. आणि
आपला गरम गरम चहा आलेला आहे. थँक्यू. कॉम्बिनेशन बघा, गरमागरम चहा आणि कांदा भाजी. या मित्रांनो नाश्ता करायला. मित्रांनो आहे नाईट व्ह्यू बघा, असम. गार्डन एरिया दाखवतो तुम्हाला मी. इकडे तुम्ही बाकीचे गेम्स इकडे एन्जॉय करू शकता. इकडे बॅट बॉल सर्व आहे. इकडे स्टेज आहे. तुमचं छोटं गेट टुगेदर असेल तर तुम्ही इकडे करू शकता. खूप चांगला स्पेस आहे. बघू शकता इकडे. हा हॅलो फ्रेंड, सध्या चहा नाश्ता झालेला आहे आणि आता मी थोडंसं चिल करत आहोत. मित्रांनो, आपण जलसा रिसॉर्टचे व्यवस्थापक मिस्टर मनोज यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. ते आपल्याला याच्याबद्दल थोडीशी माहिती देतील. व्यवस्थापक आपल्या बरोबर आहेत, तर या रिसॉर्टबद्दल थोडी माहिती ते आपल्याला देतील. सर, आपल्याला इकडे जर पोहोचायचं असेल तर आपण कसं येऊ शकतो? नमस्कार, माझं नाव मनोज. जलसा पूर्ण इथे मी बघतो जलसा रिसॉर्टचं. आपलं जे रिसॉर्ट आहे ते कर्जतपासून जवळजवळ 9 किलोमीटर अंतरावर आहे आणि मेन म्हणजे रोड टच रिसॉर्ट आहे. कर्जत मुरबाड रोडला आपला हायवेला रिसॉर्ट आहे. स्टेशनपासून आपल्याला इको किंवा 3 सीटर रिक्षा पण मिळते किंवा बसेस पण अवेलेबल आहे. तर येण्यासाठी एकदम सोयीस्कर असं आपलं रिसॉर्ट आहे. परत शेअरिंग रिक्षाने जर तुम्ही आलात कर्जतपासून तर 20 रुपीज पर हेड घेते. आणि 3 सीटरनी जर आलं तर आपल्याला 200 रुपये चार्जेस लागतो. ओके. आणि जर इकडे आपल्याला जर राहायचं असेल फॅमिली सोबत, फ्रेंड बरोबर, तर कसं आहे म्हणजे पॅकेज वगैरे थोडंसं आम्हाला आयडिया द्या ना. आणि ऍडव्हान्स बुकिंग वगैरे करावी लागते का? तर त्याबद्दल थोडंसं सांगा. पॅकेजचं कसं आहे, फॅमिलीसाठी जरी असेल तरी जर तुम्हाला जर प्रायव्हेटमध्ये पाहिजे असेल, असं वीकडेज जर असेल तर आपण 20+ जर असेल 25+ तर आपण त्यांना प्रायव्हेट देतो. पर हेड आपण 1700 ते 1800 रुपये घेतो. आणि ज्यावेळेस वीकडे असतो सॅटर्डे संडे फ्रायडे त्यावेळेस आपण 2000 रुपये पर हेड घेतो. ओके. त्याच्यामध्ये आपण 2 वेळचा नाश्ता, जेवण, नाश्त्यामध्ये आपण भुर्जी पाव, मिसळ पाव, पोहे अवेलेबल करतो. तसेच जेवणामध्ये आपण चिकन रस्सा, सुक्का, कोणाची रिक्वायरमेंट असेल तर फिश वगैरे पण आपण, मटन वगैरे पण त्यांना अरेंज करून देतो. ओके. आणि इकडे इंडोर ऍक्टिव्हिटी काय आहेत म्हणजे साधारण? ऍक्टिव्हिटीचा आपल्याकडे कॅरम खेळू शकता तुम्ही, बॅडमिंटन आहे आपल्याकडे, आउटडोअरला बॅडमिंटन आहे, टेबल टेनिस आहे, परत बास्केटबॉल आहे, क्रिकेट खेळू शकता तुम्ही, व्हॉलीबॉल खेळू शकता. आणि कोणाचं छोटं फंक्शन असेल किंवा असं, इकडे मी बघितलं इकडे स्टेज पण इकडे तुम्ही हे केलं आहे. आपण इथे म्हणजे असं फंक्शन छोटंसं तर फंक्शन आपण करतो. त्याचबरोबर आपण जर मॅरेज वगैरे कोणाचं असेल, एंगेजमेंट असेल तर ते पण आपण इथे अरेंज करतो. ओके. धन्यवाद साहेब. थँक्यू. जर आपला जलसा रिसॉर्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. स्टे ट्यून्ड. पकड़ उसको पकड़े.